रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण VBL म्हणजेच वरुण बेव्हरेजेस लिमिटेड बद्दल चर्चा करणार आहोत. 2026 क्वार्टर चे रिझल्ट मित्रांनो फायनली अनाऊन्स झालेले आहेत. कंपनीचा परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे याची आपण डिस्कशन करणार आहोत. अर्थातच या ठिकाणी रिझल्ट लागल्यानंतर स्टॉक मध्ये चांगलीच घसरण आपल्याला पाहायला मिळालेली आहे. कसे रिझल्ट लागले त्याविषयी मी डायरेक्टली या ठिकाणी काय करतो, डिस्कशनला सुरुवात करतो. सर्वप्रथम मित्रांनो करंट प्राइस तुम्ही बघू शकता या ठिकाणी 452 रुपये 50 पैसे आहे. आज तब्बल 2.96% घसरण आपल्याला या ठिकाणी रिझल्ट नंतर या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. आता जर आपण पाहिलं तर 5 दिवसांमध्ये मित्रांनो 3.62% घसरण, एका महिन्यामध्ये 7.41% घसरण, 6 महिन्यामध्ये 11% घसरण आणि मित्रांनो जर एका वर्षात जर तुम्ही बघितलं 22% हा स्टॉक मित्रांनो पडताना आपल्याला कुठेतरी दिसलेला आहे. अर्थातच लॉंग टर्मचे जे काही परफॉर्मन्स आहेत मित्रांनो हे या ठिकाणी स्टॉकचे खूप पॉझिटिव्ह या ठिकाणी राहिलेले आहेत. आता आपण कंपनी काय करते ह्याविषयी थोडीशी माहिती घेऊया. मित्रांनो जे काही बेव्हरेजेस आहेत म्हणजे कोका कोला, ओके, फॅन्टा, लिम्का, जितके पण बेव्हरेजेस तुम्हाला माहित असतील सगळे बेव्हरेज इंडियामध्ये पॅकेजिंग आणि डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम या ठिकाणी वरुण बेव्हरेजेस लिमिटेड या ठिकाणी करतं. आता सर्वप्रथम जर क्वार्टरली रिझल्टचा विचार केला मित्रांनो 4,204 करोडची मित्रांनो या ठिकाणी सेल होती, जे अर्थातच ड्रॉप झालेले आहे. आता सेल्स मित्रांनो ड्रॉप होण्याचं कारण हे सीझनल कारण आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण थंडीचे दिवस आहेत सध्या. ओके, पावसाळा आणि थंडीमध्ये या ठिकाणी यांची जी काही डिस्ट्रीब्युशन असते ती या ठिकाणी थोडीशी काय असते, वीकच असते. आता त्यानंतर तुम्ही ऑपरेटिंग प्रॉफिट बघू शकता 637 करोड. त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहिलं नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर या ठिकाणी 260 करोडचा आपल्याला या ठिकाणी नेट प्रॉफिट दिसतोय, जो की मागील क्वार्टरमध्ये 745 करोड होता आणि डिसेंबर 2024 मध्ये जर तुम्ही मित्रांनो विचार केला तर तो होता मित्रांनो 196 करोड. तो इयर ऑन इयर बेसिस वरती बघितलं तर या ठिकाणी चांगली आपल्याला ग्रोथच पाहायला मिळते आणि फक्त हे स्टॉक घसरण्याचं जे काही महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो ते फक्त सीझनल कारण आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्या व्यतिरिक्त काही सुद्धा या ठिकाणी मोठं कारण मला या ठिकाणी सध्या तरी दिसत नाही आहे. ओके, चला आता आपण मित्रांनो डिस्कस करूया की ह्या ठिकाणी स्टॉक मध्ये आता सध्या काही बाईंगची पोझिशन या ठिकाणी बनते का. मित्रांनो अर्थातच बघा, मला असं वाटतंय की 434 रुपयांचा हा जो काही झोन आहे ना, 434 रुपये किंवा तुम्ही असं समजू शकता की साधारण 434 436 आसपासचा झोन हा यासाठी एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन असणार आहे. ह्या ठिकाणी एक बाईंगची अपॉर्च्युनिटी तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जर तुम्ही या ठिकाणी बाईंग करणार असाल तर तुम्हाला 3 ते 4 महिन्याचा कालावधी या ठिकाणी काय करावा लागू शकतो, थांबावं लागू शकतं. त्यानंतर चांगली मोमेंटम ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकते. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड बाय. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.